मोठी बातमी आपण पाहतोय। आकाशवाणी आमदार निवासात सुद्धा गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे। आताची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आमदारांच्या गाड्यांची काही अज्ञातांनी तोडफोड केलेली आहे। 2 अज्ञातांकडून आमदार निवास बाहेर ज्या गाड्या पार्क करण्यात आलेल्या होत्या त्या वाहनांची ही तोडफोड करण्यात आली आणि त्यामध्ये काही शासकीय वाहनं असल्याचं सुद्धा कळतंय। आमदारांच्या गाड्या या ठिकाणी पार्क करण्यात आलेल्या होत्या। काही शासकीय वाहनं सुद्धा होती। आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आपल्याला अधिक माहिती देतील। कृष्णा, या गाड्यांची तोडफोड करणाऱ्यांची काही ओळख पटू शकली आहे का? निकिता, गाड्यांची तोडफोड करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं कळतंय आणि त्यानंतर पुढचा तपास सुद्धा सुरू केलेला आहे। मात्र महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये आपण पाहतोय की आमदारांच्या घरांवरती हल्ला करण्यात आलेला होता, जाळपोळ करण्यात आलेली होती, गाड्या सुद्धा फोडण्यात आलेल्या होत्या। मात्र मुंबईच्या मंत्रालयाच्या अगदी शेजारी असणाऱ्या आमदार निवास परिसरामध्ये अशा पद्धतीनं हल्ला होणं ही एक गंभीर बाब मानली जाते। आकाशवाणीच्या समोर काही नेत्यांच्या गाड्या होत्या, त्या गाड्यांवरती हल्ला करण्यात आला आणि गाड्यांची तोडफोड करण्यात आली अशी प्राथमिक माहिती जी आहे ती मिळते आहे। मरीन ड्राईव्ह पोलिसांनी हल्ला करणाऱ्यांना ताब्यात घेतल्याचं सुद्धा कळतंय। मात्र नेमकी कुणाची गाडी फोडलेली आहे त्याची माहिती थोड्या वेळामध्ये प्राप्त होईल। मात्र सध्या तरी आपण पाहतोय की मुंबईच्या मंत्रालयाच्या अगदी शेजारी असणाऱ्या आकाशवाणी जी काही आमदार निवास आहे तिथे ही गाड्यांची तोडफोड झाल्याचं कळतं आहे आणि पोलिसांनी आता या सगळ्या तपासाला सुरुवात केलेली आहे। आपण पाहतोय की राज्यभरामध्ये जे काही अशा पद्धतीनं हल्ले होत आहेत त्या सगळ्या हल्ल्यांच्या प्रकरणामध्ये गुन्हे दाखल केले जात आहेत, अनेकांना ताब्यात सुद्धा घेतलं जात आहे आणि सगळी कारवाई सुद्धा केली जाते। मात्र मराठा आरक्षणाची मागणी ही जोर धरू लागलेली आहे आणि मराठा समाजातील काही कार्यकर्त्यांचा जो काही आक्रमकपणा आहे तो सुद्धा आपण पाहतोय। मात्र अनेक ठिकाणी अशा पद्धतीनं हल्ले होत असताना शांततेचं आवाहन वारंवार सरकारकडनं केलं जातंय। मनोज जरांगे पाटील हे सुद्धा समाजाला शांततेचं आवाहन करतायत, मात्र तरी सुद्धा काही तरुणांकडून आक्रमक भूमिका घेतली जाते आणि अशा पद्धतीनं हल्ले जे आहेत ते केले जात आहेत। आकाशवाणीच्या समोर अनेक शासकीय गाड्या सुद्धा असतात आणि त्यामुळे अशा पद्धतीनं हल्ला होणं ही एक गंभीर बाब मानली जाते आणि त्यामुळे आता हा हल्ला करणारे नेमके कोण आहेत हे पाहणं सुद्धा तितकं महत्वाचं होईल। मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा सुद्धा दाखल होण्याची शक्यता आहे आणि पुढची जी काही कायदेशीर कारवाई आहे ती सुद्धा केली जाईल। मात्र मुंबईमध्ये अशा पद्धतीनं हल्ला होणं ही एक महत्वाची बाब मानली जाते। आपण पाहतो की काही दिवसापूर्वीच मराठा आरक्षणाच्या मागणीला विरोध करणारे गुणरत्न सदावर्ते यांच्या घराच्या बाहेर पार्क करण्यात आलेल्या गाड्यांवरती सुद्धा अशाच पद्धतीनं हल्ला करण्यात आलेला होता। छत्रपती संभाजीनगरहून आलेले जे काही कार्यकर्ते होते त्यांनी हा हल्ला केलेला होता आणि त्यांच्या 2 गाड्यांचं नुकसान केलेलं होतं। मात्र आता त्यानंतर आकाशवाणी जे शासकीय निवासस्थान आहे त्याच्यासमोर पार्क करण्यात राहणार आहोत। कृष्णा, तुमच्याकडून तुर्तास धन्यवाद।